आज या ठिकाणी पिंपळवंडी गावामध्ये सन्मान्य पत्रकार बांधवांना बोलवण्याचं कारणच असं आहे का आता एक 3-4 दिवसापूर्वी काळवाडीमध्ये जी कारवाई झाली FDAची, त्या प्रकरणादरम्यान तिथल्या सरपंचांनी माझं नाव घेतलं की आनंद आसकरांनी मला फोन केला, हस्तक्षेप केला, राजकीय दबाव आणला की कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका, काय असं सोडून द्या वगैरे. परंतु ही बातमी दादांत खोटी आहे. त्यातलं वास्तव असं आहे का त्या दिवशी यांचा खेळ काहीतरी सकाळी 10-10:30 पासून चालू होता, दुपारी 3-3:30 पर्यंत. मला 3:15च्या दरम्यान चेतन गडगे ज्यांची गाडी आहे त्यांचा फोन आला. तो माझ्या सख्या मावस भावाचा मुलगा आहे. नातेवाईक असणं हा पार्ट वेगळा, परंतु ज्यावेळेस आपल्या विभागात बाहेरच्या विभागातल्या व्यक्तीची अडचण येते त्यावेळेस तो आपल्या जवळच्या व्यक्तीला फोन करतो. त्याप्रमाणे 3-3:15ला मला त्यांचा फोन आला की तुम्ही पोलीस स्टेशनला या म्हणून. मी सांगितलं मला एक लग्न आहे तेवढं आटोपतो आणि मी येतो. विषय समजून घेतला आणि मला तिथं पोलीस स्टेशनला जायला 1:15 वाजले. 4:15च्या आसपास मी पोलीस स्टेशनला गेलो तर तिथं आपल्या पिंपळवंडी गावात त्या दिवशी ह्या चिमुकलीचं जे झालं त्या संदर्भात कॅन्डल मोर्चा होता, त्याच्यानंतर निषेध सभा पण होती. तर पोलीस बंदोबस्त होता, पोलिसांच्या गाड्या होत्या पोलीस स्टेशनला खूप. आपले SP संदीप गिल साहेब होते, आळेफाटा पोलीस स्टेशनचे PI विश्वास जाधव साहेब होते आणि तिथं आपले सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर डोंबरे साहेब पण होते. तर ती गर्दी असल्यामुळे साहेबांनी मला काय म्हटलं, तुम्ही थोडं साईडच्या केबिनला आहे. आम्ही तिकडे गेलो, बसलो. त्या दरम्यान साहेबांनी तुषार वामन यांना फोन केला की सरपंच तुम्ही ती गाडी पंचायत समितीला पाठवा, नाही तर पोलीस स्टेशनला तरी आणून लावा. ते म्हटले नाही, बिलकुल लावणार नाही. ते म्हटले ठीक आहे, हरकत नाही, मग तुम्ही तर इथं भेटायला का. तर गडगेंनी 112 कॉल केला होता. आता समजा ते सगळं झालं, ते काही त्यांना दाद देत नव्हते. ते इतके प्रशासनापेक्षा पुढं होते का ते पंचायत समितीचे अधिकारी असू, पोलीस स्टेशन असू, कोणाचंच ऐकण्याचे ह्याच्यात नव्हते. हरकत आहे नाही का त्याची, ते त्यांचं काम करीत होते. पण या दरम्यान नेमकं तिथं निशांत पवार आणि आपलं प्रवीण काकडे आणि दर्शन डगे हे तिघं पोलीस स्टेशनमध्ये आले. मी साहेबांसमोरच बसलो होतो आणि ते म्हटले, अहो आनंद भाऊ, आम्ही काळवाडीत गेलो, चेतनचा फोन आला. आता कोणत्याही प्रकारचा प्रसंग आला का यंग लॉबी काय असतं, मित्राला फोन करतो की बाबा मला इथं अडचण आली, तुम्ही या. तर कोणतेही 4 मित्र जातात. तसे हे 2-4 जण तिथं गेले हो. सरपंच तुषार वामन त्यांना डायरेक्ट म्हटले, प्रवीण आहे का इथं? हां, प्रवीणला डायरेक्ट म्हटले, तुमचा काही संबंध आमच्या गावात यायचा, तुम्ही कशाला आले इथं, निघा. आता ह्या किस्सा यांनी बरं त्याच्यावर त्यांची तिथं शाब्दिक चकमक झाली, वादविवाद झाले वगैरे, काही शिवीगाळ पण झाली म्हणतात. आता हा किस्सा यांनी मला तिथं पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं. मला काही दम पाडला नाही. मी मोबाईल काढला आणि तुषार वामन यांना फोन केला. म्हटलं सरपंच, ती जी गाडी आहे ती माझ्या मावस भावाच्या मुलाची आहे, तो नातेवाईक आहे, हा भाग आहेच. तुम्ही त्यात जी काही शंका आहे, ज्या मालाची तुम्हाला शंका आहे त्याचे नमुने घ्या. तुमचे ग्रामपंचायत सदस्य, तुमचे ग्रामस्थ, तुमची शिक्षण समिती आणि जे काय आहे त्याचे व्हिडिओ बनवा, पॅकिंग करा, माल उतरून घ्या, त्याच्या सह्या घ्या. पण शालेय पोषण आहार माझ्या माहितीप्रमाणे मी त्या विषयात तासभर लक्ष घातल्यावर कळालं होतं 2 महिने काही पोचला नव्हता. तर ती गाडी पुढं जाऊ द्या, मिटून घ्या वगैरे, शब्दही नाही आणि काहीच नाही. आता पहा, याच्यामध्ये जी कारवाई व्हायची, जर चुकीचं कोण असेल मग तो माझा वडील असू, माझा भाऊ असू, नाही तर मुलगा असू, नाही तर नातेवाईक असू, चुकीला माफी नसावी, कारवाई झालीच पाहिजे. पण तो म्हटला आमच्या गावात येऊन आमची आईमाई काढली. म्हटलं सरपंच, सकाळपासून खेळ चालला, एखाद्याची मेंटॅलिटी खराब होती, ही वेळ का आली? नाही आनंद शेठ, तुम्ही बोलूच नका माझ्याशी, तुम्ही फोन ठेवा, तुम्ही एक बाजू घेताय. त्यांनी माझा फोन डायरेक्ट कट केला. मी परत फोन लावला. म्हटलं सरपंच, अजून एक विषय आहे, मित्र तिथं मदतीला आलेत. ते मदतीला आल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणताय पिंपळवंडीची मुले आमच्या गावात यायचा काही संबंध, मग तुम्हाला नाही यायचं का आमच्या गावात? माझं वाक्य कसं होतं, तुम्ही म्हणताय का तुमच्या गावात आल्यावर म्हणताय आमच्या गावात यायचा काही संबंध, तर माणूस बोलतोच ना, तुम्हाला नाही यायचं का आमच्या गावात? त्यांनी त्या वाक्याचं काय गणित केलं, अर्धवट सांगितलं का त्या आधी काय वागलेत. हवं तर प्रवीणचं स्टेटमेंट घ्या, प्रवीण सांगणच. माझ्यामध्ये निशांत भाऊ आलेत का, निशांत पवार? अच्छा, हे सगळे होते. आता यांनी जे सांगितलं त्यानुसारच फोन घ्या. आता त्यानंतर त्यांना कोणत्या नेत्यांनी दबाव आणला, कोणी फोन केले, कोणी मेसेज केले, त्यांच्यात दम येतं, त्यांनी नावं घ्यावं त्यांची. सगळं काही ज्या बातम्या चुकीच्या चालल्यात, आनंद भाऊनी अनेक जण म्हणा आनंद भाऊ सारखा माणूस असं चुकीचं करू शकत नाही, कसं काय भाऊने असं केलं. पण वास्तव असं आहे का मी फोन केलाय काय, तो सांगतोय काय,
बरं त्याचे काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पण माझ्याकडं रेकॉर्ड आहे. पण आता कसं असतं, शेवटी प्रशासकीय अधिकारी असं करता येत नाही. मी तुम्हाला जे कॅमेऱ्यासमोर नाही, पत्रकार बांधवांनी पण ते ऐकले, ग्रामस्थांनी पण ऐकले. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका आहे का संदीप भाऊ यांनी काय बोलले त्याच्यामध्ये, 1982 साली आमची ग्रामपंचायत वेगळी झाली, त्यानंतर आमच्या काळवाडीचा विकास पहा आणि पिंपळवंडीचा विकास पहा. मुद्दा कुठे FDAचा, ते क्वालिटी आहे की नाही, भेसळ आहे की नाही, त्या चेकिंगचा. समजा आनंद राजकारणी तुम्हाला फोन केला, आता समाजात तुम्ही एखाद्या नेत्याकडे जाता, बा असं असं झाले जा पुढं फोन का, उद्या समाजात त्या व्यक्तीने पुढं फोन केला म्हणजे त्याला दबाव मानतात का? बिलकुल नाही. पण त्यांचं ते आता ते किलर, सायलेंट किलर आहे ना, बोलताना एकदम सौम्य बोलायचं. स्वतःचे गोंधळ किती आहेत त्यांचे आम्हालाही माहिती आहे. अक्षरशः बोगस FDA, त्याच्यामुळं ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर सगळं गणित आहे. आणि त्यांनी जे काही म्हटले पिंपळवंडीचा विकास पहा, पिंपळवंडी गाव हे तालुक्यात एक नावलौकिक असणार मोठं गाव आहे. या गावच्या लोकांनी समाजाला पंचक्रोशीला दिशा दिली, नवे नवे तर तालुक्याला दिशा दिली. आणि ह्या गावाने काळवाडीला कधी वेगळं मानलंच नाही. या गावाने काळवाडीला सदैव मान सन्मान दिला का आता आमचीच वाडी, जशी भटकळवाडी, चाळकवाडी, वैशाखेडे, पिंपळवंडी ही संयुक्त ग्रामपंचायत आहे, तशी काही काळ आधी काळवाडी पण जॉईंट होती. आता इथं जर तुम्ही पाहाल ना, वेशीचं उद्घाटन झालं, तालुक्यात एवढे सरपंच आहे, पण काळवाडीच्या सरपंचांचं तुषार वामनचंच नाव आहे इथं. का तर ते आपल्या गावचे. आणि ज्यावेळेस पिंपळवंडीचीच मुलं तिथं जातात आणि ते म्हणतात तुमचा काही संबंध, योग्य नाही ना. सांगण्याचा हेतू असा आहे. आणि ते जे काही तोड मोड करून चाललंय गणित, अहो FDAचं काम FDA करतीच आहे, परंतु तुम्ही एका मोठ्या गावाला बदनाम करताय. विषय होता एका सामान्य गोष्टीचा, तुम्ही अख्ख्या गावावर शिकवलं. मध्यंतरी आमचे सचिन फुलसुंदर, आता व्यावसायिक मुलं आहे, मार्केटमध्ये व्यवसायाची मार्केटिंग काय जातात, आहेत का सचिन भाऊ? सांगा काही वस्तुस्थिती आहे, त्यांना कळन. ज्यावेळेस आपण गावोगावी छोटे फ्लेक्स लावतो ना मार्केटिंगचे, घ्या या पुढे या बोला, सांगा. म्हणजे प्रत्येक वेळेस जर ते गाव वेगळं दाखवत आहे. मार्केटिंगचे मी फ्लेक्स लावले, माझा म्हणजे मेडिकलचा हे फ्लेक्स लावले होते. ते मला म्हणले तुझा लावायचा संबंध काय? म्हणलं अहो साहेब, ती मेडिकलची जरा ते एक सामाजिक विषय आहे, त्यासाठी तुम्ही ते फ्लेक्स लावले, तर तुम्ही असं बोलायचं काय नाही ना, मी येऊन काढतो ती फ्लेक्स, असा तो विषय झाला होता. म्हणण्याचा हेतू एकच आहे की बाबा या गाव हद्दी कधीपासून वाटल्या गेल्या. तुम्ही आम्ही तालुक्याच्या कोणत्याही गावात कधी गेलोय, मन मोकळं गेलोय. काळवाडीत आपले अनेक जुने संबंध आहेत, अनेक मित्र परिवार आहेत, सगळ्या जाती धर्माची लोक या पंचक्रोशीत गुण्यागोविंद आहे. विषय कोणता असतो ना, माणसाने तेवढंच बोलावं. दोन्ही गावांमध्ये आग लावून देऊन संबंध खराब करण्याचा काय विषय येतो सांगा? त्यांचे वडील शरद वामन एक उंचीचं नेतृत्व राहिलं, या पिंपळवंडीच्या मातीशी कायम सदैव नाळ जोडून राहिलं. इथं सगळे जथे, सगळे वाड्या वस्त्या गुन्ह्या गोविंदाच्या. आणि प्रवीण सारखी मग उद्या काळवाडीत, मग ते साधं सोपं गणित आहे ना माझं म्हणणं. तुम्हाला आमच्या गावात यायचं नाही का? यात धमकी झाली का? याच्यामध्ये कुठं राजकीय दबाव झाला का? त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझ्या, पण मेसेज समाजात चुकीचा जाऊ नये आणि माझी बाजू मला मांडता यावी. माझ्या गावाचं नाव त्यांनी बदनाम करायची गरज नाही. गावचा विकास खूप उंचीचा आहे, कारण गावाला वाड्या आहेत, भरपूर वस्त्या झाल्यात, लोकसंख्या वाढली, विकास होतच राहणार. विकास कधी थांबत नसतो. त्या गोष्टी त्यांनी आम्हाला पिंपळवंडीकरांना शिकवायची काही गरज नाही. त्यांनी स्वतःचं वैयक्तिक आयुष्य, कॅरेक्टर चांगलं बनवावं, गावाचं चांगलं नाव करावं, काळवाडीचा अजून चांगला विकास व्हावा. आम्हाला आनंदच वाटन, कारण बापाला कोणत्याही मुलाचं काम चांगलं झालं ना आनंदच वाटतो. पिंपळवंडी बापच होती, बापच आहे, बापच राहणार.